ठेविले जैशी तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या तुकोबारांच्या ओवीप्रमाणे माणसाने जर खूप काही अपेक्षा ठेवल्या नाही तर त्याला बरंचसं काही चांगलं मिळतं. प्रत्येक ठिकाणी हा पैशाचा तोलमोल करणे चुकीचं आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणी एखाद्याची मदत ही पैशानीच होत नाही, श्रमाने देखील होते, आपल्या बुद्धी चातुर्याने देखील होते. म्हणजे ह्या प्रकारे आज मी इथे जे आलेलो आहे हे फार्म हाऊस आहे, छोटंसं एक चांगलं टुमदार उंचवट्याच्या ठिकाणी. आणि हे फार्म हाऊस विकायचं आहे, सेल करायचं आहे. पण या ठिकाणी मोठं काही कमिशन न घेता जो कोणी हा फार्म हाऊसला इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या फार्म हाऊसला घेण्याची इच्छा तुमची जागृत झाली पाहिल्यानंतर व्हिडिओ, तर तुम्ही येऊ शकता, फार्म हाऊस पाहू शकता. आणि एवढा मोठा फार्म हाऊस घेतल्यानंतर फक्त एक 10,000 रुपये एक छोटीशी रक्कम म्हणून ही माझी फी असेल, तीच माझं ब्रोकरेज असेल. तुम्हाला कोणतेही 2% 3% द्यायची गरज नाही. या फार्म हाऊसची जो टोटल अमाऊंट आहे 1 CR निगोशिएबल, त्या हिशोबाने तुमचे होतात 2 लाख रुपये 2%नी. पण मला फक्त 10,000च्या कमिशननी तुम्ही ही डील चांगली करू शकता. शिवाय एक व्यक्ती चांगले आहेत विकणारे, एक चांगली त्यांची व्यक्तिमत्व आहे, त्यांना फायनान्शियल काही नीड असेल, काही जे काय असेल, चांगली प्रॉपर्टी आहे. विकणे म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे असा त्याचा अर्थ होत नाही. माणूस परिस्थितीनुसार काही गोष्टी करत असतो. एक सुंदर टुमदार बनवलेले छोटंसं फार्म हाऊस, आणि ते पण रेप्युटेटेड गेटेड कम्युनिटीमध्ये, जिथे चांगले चांगले क्राऊड आहेत, मोठे स्टँडर्ड लोक आहेत. सगळे इथे विला आणि फार्म हाऊस हे 80 ते 90 लाखाच्या वरती बनवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे जे फार्म हाऊस आहे हे फार्म हाऊस इतक्या हाईटवर आहे की तिथून 10 किलोमीटरचा परिसर दिसतो. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा जो 2 किल्ले दिसतात हे सरसगड हे किल्ला आहे. आणि हा किल्ला स्थित आहे पाली येथे अष्टविनायक गणपती मंदिरापैकी एक हे तीर्थक्षेत्र आहे जे पाली आहे सुधागडमध्ये. तिथून हे लोकेशन फार्म हाऊसचं फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता आपण पाहूया फार्म हाऊस कसा आहे, किती एरिया आहे. इथून बघा किती सुंदर सह्याद्रीचा व्ह्यू पाहायला मिळतो. सह्याद्रीचे हे दृश्य डोळ्यात भरून आणि साठवून ठेवण्यासारखं आहे. तर ह्या सह्याद्रीच्या दृश्यासोबतच तुम्ही पाहू शकता इतका मोठा हा रुंद रस्ता आहे. आणि रस्त्याच्या ह्या साईडला ही जी पूर्ण दगडी वाल कंपाऊंड आहे, खालून दगड आहे, वरती चिऱ्याचं दगड आहे. हे असं सुंदर नक्षीकाम केलेलं हे घर जे आहे हे आपलं फार्म हाऊस आहे. आपण आता आतून पाहूया, पहिलं आपण बाहेरून पाहतोय. आणि हे इतर देखील काही फार्म हाऊस बनलेले आहेत, रेडी झालेले आहेत. या प्रोजेक्टमधलाच हा एक भाग आहे का. इथे तुम्ही पाहू शकता हा ओपन प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा डेव्हलपमेंटचं काम लवकर लवकर चालू होईल. जवळजवळ हे सगळे प्लॉट संपलेले आहेत, विकलेले आहेत. आणि हे जे लिहिलं आहे फॉर सेल हे आहे मालकांचा नंबर, नीट पाहून घ्या. ह्या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. मला 1 रुपये कमिशन किंवा दलाली ब्रोकरेज द्यायची गरज नाही. त्यांचं विकायचं आहे, त्यांची एक मदत होईल, तुम्हाला घ्यायचं आहे, दोघांची एक शोध पूर्ण होईल. एंट्री केल्यावर एक सुंदर चिऱ्याचं नक्षीकाम पाहू शकता. हे बघा सुंदर सुंदर झाडं इथे लावलेली आहेत. आणि इतक्या उंचावर असल्याकारणाने इथे हवा ही खेळते आहे, हवेशीर लोकेशन आहे. फुलांची झाडं पाहू शकता. हा लाल चाफा आहे, हा पांढरा चाफा आहे मित्रांनो. याला पांढरा चाफा, पांढऱ्या चाफ्याची 4 ते 5 झाडं आहेत. हे पहा, हे आहे आपलं फार्म हाऊस. हे ओपन स्पेस आहे. जागा ही बऱ्यापैकी हाईटवर असल्या कारणाने थोडी कंटूर आहे वर खाली, पण ह्याला युटिलाइज केलेलं आहे. हे बघा ही विहीर आहे. आणि ह्या प्रकारे ही दुसरी स्टेप, दुसऱ्या स्टेपला पण तुम्ही पाहू शकता पूर्ण जागेला वॉल कंपाऊंड केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे झाडांना पाणी. पाहू शकता या मे महिन्यामध्ये रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा खूप सारं पाणी या विहिरीला आहे. बॅकग्राऊंडमध्ये आपला फार्म हाऊस असा दिसतो. 2 BHK असणारा हा फार्म हाऊस
सुंदर आहे आणि एनएमध्ये आहे. हे ॲग्रिकल्चर लँडचं कन्वर्ट केलेलं आहे नॉन ॲग्रिकल्चरमध्ये. एनए बंगलो प्लॉटिंगमध्ये ही काही झाडं लावलेली आहेत ज्याच्यामध्ये केळी आहे, चिकू आहे, पेरू आहे. बाजूला सुद्धा फार्म हाऊसेस आहेत आणि पूर्ण मातीचा हा प्लॉट आहे. मातीचा हा फार्म हाऊस आहे. 20 गुंठे म्हणजे हाफ एकर ही याची साईज आहे प्लॉटची. आंब्याची लागवड केलेली तुम्ही इथे पाहू शकता. प्रत्येक ठिकाणी पाणी मारण्यासाठी पाईपचे छोटे छोटे कनेक्शन देखील यांनी दिलेले आहेत. पाण्याची टाकी आहे वरती आणि 2 रस्त्यावर हा प्लॉट कॉर्नर प्लॉट म्हणता येईल. या वॉल कंपाऊंडच्या पलीकडे बाहेरचा रस्ता आणि हा आहे दुसरा रस्ता जो पुढच्या फार्म हाऊसला जातो. सुंदर असा व्ह्यू निसर्गाचा सह्याद्री पर्वतरांग तुम्ही इथे पाहू शकतो. आता आपण एंट्रन्सचा बघूया की आतमध्ये वरती ही पाण्याची टाकीची व्यवस्था केलेली आहे आणि हा जो खालची PCCचा एरिया आहे इथून आपण आता वरती आलो. असं वरती आल्यानंतर ह्या पायऱ्या चढल्याच्या नंतर एक मस्त असा ओपन स्पेस आहे ज्याला आपण बाल्कनी म्हणू शकतो. आणि इथून खरा सह्याद्रीचा व्ह्यू क्रिएट होतो. ही गॅलरी आहे. हा जो आहे हा मोठा एरिया हा हॉलचा आहे. खूप स्पेशियस आणि मोठा हॉल आहे. हॉलमध्ये 3 पंखे देखील आहेत. किचन आहे ते तुम्ही पाहू शकता. सुंदर बेडरूम अटॅच टॉयलेट बाथरूम. हा दुसरा बेडरूम आहे. त्याला पण अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. बेडरूम मध्ये मधून देखील तुम्ही बाहेरचा व्ह्यू सुंदर व्ह्यू तुम्हाला दिसू शकतो. एक मोठं स्पेशियस असं बेडरूम आहे. बाहेर एंट्रीला बघा एंट्रन्सलाही किती छान असं एक वरांडा टाईप केलेला आहे. रोड, लाईट, पाणी अशा पूर्ण 4 बाजूनी कंपाऊंड या सर्व ॲम्बिनिटी सज्ज असलेला हा फार्म हाऊस विकण्यासाठी आहे. 20 गुंठ्याची किंमत आहे. 1 CR निगोशिएबल. खाली मालकाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही पाहिजे त्या शंका त्यांच्याशी विचारू शकता, त्यांच्याशी इन्क्वायरी करू शकता. माझा कोणत्याही प्रकारचा काही संबंध नाही. जर का तुम्ही माझ्याकडून येताय, मला कॉल करून व्हिजिट करताय आणि माझ्याकडून पेपरवर्कची पूर्ण अपेक्षा ठेवताय, धावपळीची अपेक्षा ठेवताय, तर त्याच्याबद्दल तुम्हाला 10,000 रुपये पे करायला लागतील डील झाल्याच्या नंतर. ही कंडिशन आहे. नाहीतर तुम्ही बाकी सगळ्या चौकशा मालकांशी करू शकता. खाली मालकांचा नंबर कॉन्टॅक्टमध्ये दिलेला आहे. तर आजचा प्रपोजल कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू.